शेतकऱ्यांना जशी मदत भेटते तशीच मदत, तेवढीच मदत, भरगच्च मदत ही आपल्या मच्छीमारांना भेटण्यासाठी मार्ग ओपन झालेला आहे. आमच्या कोणी लोकांवर अवरा संकट आईला का बघायला तरी नको, वरती आसमानी संकट आले जेव्हा आमच्या धंद्याचे दिस तेव्हा पाणी पडते ना आमच्या बोटी बंदरामध्ये नागरिकांना येते. एक एलईडी बोट लाखाचं मावरं पकडून नेते, त्यांना परवानग्या कशा निघतात? की परत माझ्या उत्तनमध्ये एलईडी केली ना, बोट राहणार ना एलईडीचे लाईट राहणार. नमस्कार, आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे हैं वाईएसआर न्यूज़। महाराष्ट्र राज्य के मत्स्य विभाग के मंत्री नितेश राणे आज मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर में आए थे। आज उन्होंने यहाँ के कोली समाज के लोगों से चर्चा की। उनकी विविध मांग थी, जैसे एलईडी का विषय हो गया या फिर जेटी का विषय हो गया या अन्य जिस तरह से इनको मदद मिलना चाहिए था, मछुआरों को मदद नहीं मिलती, उसके संदर्भ में आज उन्होंने मछुआरों से चर्चा की और उन्होंने आश्वासन दिया कि उनकी समस्याओं को वो जल्द हल करेंगे। आज इसी संदर्भ में हमने मंत्री नितेश राणे सहित कई मछुआरों से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कुछ कहा। या भागाचे कार्यसम्राट आमचे आमदार, आमचं नेतृत्व सन्मान्य नरेंद्र मेहताजीच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे आज मत्स्य आणि बंदर मंत्री म्हणून मी इकडच्या कोळी समाजाशी संवाद साधण्यासाठी आलो। असंख्य त्यांचे प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडले, त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की आमच्या देवाभाऊचं सरकार हे मच्छीमारांचं हित वागणारं सरकार आहे, मच्छीमारांचं कल्याण करणारं सरकार आहे। म्हणून ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा ह्या आमच्या उत्तम विभागाचा पुरे करण्याची जबाबदारी ही माझी असेल। उत्तमचं कायापलट करायचं असेल तर इथे कमळच्या विचाराचा नगरसेवक निवडून द्या ही विनंती घेऊन आम्ही आलेलो आहे। कोण बोललं वेळ मागत होते? मला कोणी माझ्याकडे विनंती अर्ज आलेला नाही। तुला कदाचित तुझ्याकडे माझी कमी माहिती असेल, पण मित्रा अगर कोणी वेळ मागितली तर माझे दरवाजे उघडे आहेत। आम्ही 24 तास लोकांमध्ये राहणारे लोक आहोत, म्हणून कधी आता उशिरा मागितलं असलं तरी वेळे अगोदर काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे। अजून 5 वर्ष मी सरकारमध्ये आहे, चिंता करू नको। बघा, आमच्या मेहता साहेबांना या सगळ्या पद्धतीची माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली इथे कोणावर अन्याय होणार नाही एवढा विश्वास तुम्हाला देतो। साहेब, एलईडीचा मोठा विषय इथं, ते एलईडीचा विषय कसं मार्गी बघा, एलईडी पूर्ण पद्धतीने बंदी आहे एलईडीवर। तरी अगर कोण इथे मस्ती करत असेल, मी माझे अधिकारी इथे स्वतः बोलून घेतलेले आहेत, मी स्वतः काळजीपूर्वक लक्ष घालून एलईडीचा पूर्ण नायनाट करीन। म्हणजे कोणी अगर इथे एलईडी करत असेल तर आज तुमच्या माध्यमातून त्यांना धमकी देऊन जातोय, चेतावणी आणि धमकी। परत माझ्या उत्तरमध्ये एलईडी केली ना, बोट राहणार ना एलईडीचे लाईट राहणार, आणि अशी कारवाई करून ना तर पाकिस्तानचा अब्बा पण आठवणीत राहील। साहेब, इथलचे जे स्थानिक जे मच्छीमार आहे, आज पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जे नुकसान होतं त्यांची भरपाई भेटत नाही, ते भरपाईसाठी म्हणून तर मित्रा आम्ही कृषीचा दर्जा दिलाय। पहिला जेव्हा आपलं नुकसान व्हायचं तेव्हा तुटपुंज मदत आपल्याला भेटायची, कमी मदत भेटायची। आता शेतकऱ्यांना जशी मदत भेटते तशीच मदत, तेवढीच मदत, भरगच्च मदत ही आपल्या मच्छीमारांना भेटण्यासाठी मार्ग ओपन झालेला आहे। मी प्रश्न म्हटले की आमचं घर गावठण जागा ही गावठण झाली ना, आसपावत 400 वर्ष झाली, 450 इथे वस्ती आहेत, पण अजून काय गावठण होत नाही ना। दुसरा प्रश्न, एलईडी पर्सनेट किती वेळा आम्ही मिटिंगी वेळा सगळं दिलं, पण अद्यापपर्यंत एलईडी बंद होत नाही। आम्ही अधिकाऱ्यांना बोललं की इथे 12 किलोमीटरवर पर्सनेट एलईडी करतात, तुम्ही त्यांना पकडा। ते 12 किलोमीटर हद्द खपली की केंद्र सरकारची हद्द आहे, मग आम्ही कोणाच्या मेरे जाणार? काय वाटतं तुम्हाला, हे प्रश्न मार्गी लागणार का? आता आम्ही एवढी वर्ष काय झाले नाही, आता नितेश राणे म्हणून इथे आले, त्यांच्या मेरे सगळे अधिकारान त्यांनी ते करावे। हे एलईडी सगळी बंद झाल्याशिवाय कोली जीवनामध्ये हे येणार नाही। हे आज ही समस्या गे जो मच्छीमार स्थानिक आहे तो आत्ताचे घेरीला, आत्ताचे याला त्याला दिवसभर दर्यात मरतो, ते त्याला 1 का 2 मासली भेटतात। आणि एलईडी म्हणून, मासेमारी म्हणून सगळी मासली धन दौलत ते धनजार एलईडी बनवल्यात ते घेऊन जातात एक दिवसात। उत्तनची रहिवासी आहे आणि माझं नाव आयडा मांडवीकर आहे आणि मी बाजार समितीवर निवडून, या उत्तन गावामध्ये बाजार समितीवर निवडून आलेले आहे।
आणि आमचे असे गावाचे खूप काही प्रश्न आहेत. आमचे मच्छीमार बोटीचे प्रश्न आहेत, आमचे बंदर किनाऱ्याचे प्रश्न आहेत, आमच्या गावाचे प्रश्न आहेत, आमच्या मार्केटिंगचे प्रश्न आहेत. ते काही नेते निवडून येतात आणि आमची दादच नाही घेत, आम्हाला आश्वासनं देऊन जातात की आम्ही तुमचे प्रश्न सोडवू, पण ते लोक आमचे प्रश्न सोडवितच नाही. आता नितेश राणे येऊन गेले, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुमचे प्रश्न सोडवणार. आणि आम्हाला वाटते, मला तर वाटते त्यांच्या बोलण्यावरून की नितेश राणे आमच्यासाठी काहीतरी करतील. पण त्यांचं बोललं काय आहे की तुम्ही आम्हाला मतदान करा. आता आम्ही मतदान करा, पण इतका मोठा गाव आहे, पण ते गावातली माणसं काय करतील ते आम्हाला माहिती नाही. आता आमचा हा जो बंधाऱ्याचा प्रकल्प चालू आहे हा फक्त आम्हाला यांच्यापासूनच आता सध्या बंद करण्यात आलेला आहे. म्हणून आम्हाला असं वाटते की आता पण काहीतरी होईल तर म्हणजे यांच्या यशाने होईल असं आम्हाला वाटते. म्हणून आम्ही याच्यासाठी हे करत आहोत. इथला स्थायिक माणूस आहे. आता जे राणेसाहेब होते त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला फार फार आवडलं. पण जी ती आश्वासनं दिलेत, अनेक मंत्र्यांनी आश्वासन दिली. 1972 सालापासून मी राजकारणामध्ये आहे, परंतु पुष्कळ आश्वासनं झाली, परंतु कुठल्याच मंत्र्याबरोबर आश्वासनं पूर्ण होत नाहीत. आमची राणेसाहेबांना एवढीच विनंती आहे की जी त्यांनी आश्वासन दिलं ते त्याने ती पूर्ण करावी. आणि ज्या प्रश्न आहेत जेटीचं म्हणा की गावठाणाच्या बाबतीत बोला की बाजाराच्या बाबतीत बोला, जी आश्वासन दिले त्यांनी पूर्ण करावी, हीच आमची विनंती त्याच्याकडे. ये थे महाराष्ट्र राज्य के मत्स्य विभाग के मंत्री नितेश राणे और स्थानीय कोली समाज के लोग जो जानकारी दे रहे थे कि उन्हें काफ़ी अपेक्षा है मंत्री नितेश राणे से और वो हमारी समस्या को जल्द सुलझाएंगे. ये भी सवाल उठने लगा है कि अनेक वर्षों से यहाँ के कोली समाज अपनी विविध मांगों को लेकर यहाँ पर जनता दरबार लगाते हैं या फिर कई मंत्रियों के दरवाजे खटखटाते हैं, लेकिन उन्हें कुछ भी आश्वासन पुख्ता नहीं मिलता. अब ऐन चुनाव के मौके पर इस तरह का एक सभा आयोजित की गई थी जिसमें कोली समाज के लोगों ने अपनी समस्या मंत्री नितेश राणे के सामने रखी. अब आने वाले भविष्य में कोली समाज की समस्या कब सुलझती है इसके ऊपर देखना होगा. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर.